पांगरदरवाडीची जी काही भविष्यातली पिढी आहे फार चंचल आणि ऍक्टिव्ह. जाता जाता मी म्हणलं फक्त पाट्या बघायच्या, पाट्यावर काय लिहिलंय ते वाचायचं आणि घोषणा चालू करायच्या. मला अपेक्षित नव्हतं की म्हणतील का नाही, फक्त मी सूचना दिल्या, कारण आम्ही फक्त सुलभक आहोत. पाहते तर अर्ध्या रोड पर्यंत गेलं की लगेच विद्यार्थ्यांनी अशा पाट्या अशा पाट्या अशा पाट्या अशा पाट्या त्यातलं पूर्ण वाचून लागलीच त्या घोषणा द्यायला चालू केल्या. आणि असे ऍक्टिव्ह विद्यार्थी आपल्या पांगरदरवाडी शाळेमध्ये आहेत, त्याचा मला अभिमान वाटतो. जेव्हा हे दोघं ताई आणि बंधू जेव्हा आले आमच्या शाळेत की आम्हाला असं असं मिनाराजी मंच वगैरे वगैरे घ्यायचंय, आम्हाला आनंद तर वाटला, पण त्यांचा उत्साह इतका होता. पण आमचं पण असं शेड्यूल आहे, शालेय समिती अध्यक्ष आणि सरपंच आणि सर्व शिक्षण प्रेमींना नागरिकांना सांगू इच्छिते, कंटिन्यू प्रत्येक वर्ग एंगेज आहे, गुणवत्तेसाठी झटपट करत आहेत. मग त्यातून आम्हाला वाटलं की ह्यांना वर्ग द्यायचा का नाही, कारण सतत त्यांच्या मागे आम्ही 6वी 7वी 8वी असो, पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी, पण ह्यांचं जे काही शेड्यूल होतं ती वरच्या वर्गांसाठी होतं. हे मला सांगावंच वाटतं, त्यांच्या वरच्या वर्गाला जे काही गायडन्स आहे तो गायडन्स लवकरात लवकर स्वीकारला जाईल आणि त्यांचं बघून परत छोटे विद्यार्थी आपले ऍक्सेप्ट करणार आहेत. सांगायचा उद्देश एवढाच की विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सांभाळता सांभाळता मॅडमने जे काही ऍक्टिव्हिटी घेतल्या तिकडं, चला 2च मिनिटात लागलीच जर का पळत लेकर तिकडं प्रोजेक्ट रूम मध्ये जायचे आणि मॅडमने सांगितलेल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्वजण सहभागी व्हायचे. हे विशेष कौतुक. कुठेतरी मला वाटतं मॅडमला ऍक्टिव्हिटी घेत असताना समानता मॅडमनी आणि सरांनी दिली, पण समतेसाठी मला वाटतं मॅडम मुलींना आधार द्यावा लागला का मुलांना आधार द्यावा लागला. त्या ठिकाणी समता निर्माण त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी अजून एक उदाहरण सांगते की मुलगा मुलगी समान आहेत, त्यामुळं एक विनंती आहे की मुलगी झाली म्हणून असं काही करू नका. मुलगी झाली म्हणून उलट गावात पेढे वाटायला सुरुवात करा, कारण काय आपलं गाव हा आपला अभिमान आणि स्वाभिमान असायला पाहिजे. आज विशेष कौतुक वाटतंय, महिला भगिनी इतक्या उपस्थित झालेल्या आहेत की मला खरंच वाटलंय. मॅडम आम्ही आतापर्यंत जे कार्यक्रम घेतले फक्त महिला दिनाला उपस्थित असतात, पण आपण जो हा उपक्रम घेतला त्यामुळे का म्हणून आमच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि हा जो कार्यक्रम आहे अतिशय जल्लोष आणि उत्साहाचा असा आहे, त्यामुळे मुलीसाठी कुणीही माघार घेऊ नका. आणि ज्या मुलांच्या आई आहेत त्यांना विनंती की प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला सपोर्ट करून समतेकडे नेण्याचा प्रयत्न करा, तर आजचा कार्यक्रम आपला काय होईल, सफल होईल. जास्त मी बोलत नाही, कारण की आमचे छोटे बालचिमूट डान्स करण्यासाठी उत्साहित आहेत. सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर मी जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.